हॅलो. सो गुड इव्हनिंग. मी लाईव्ह येणार होती बट काही टेक्निकल कारणामुळे मी येऊ नाही शकले कारण की मला जी यूट्यूबकडनं स्ट्रीम मिळते ती रनच झाली नाही राईट. सो आज मी जे कमिट केलं होतं तुम्हाला की मी रिव्हिजन घेईल क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये, त्याच रेकॉर्डेड फॉर्ममध्ये बघून घ्या तुम्ही. उद्या आपण लाईव्ह यायचा प्रयत्न करू, ठीक आहे. सो पहिला प्रश्न तुम्ही बघणार विज्ञानाचे हे प्रश्न इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. जरा डिस्कशनकडे लक्ष द्या, बऱ्याचशा नवीन गोष्टी माहिती पडतील तर नोट डाऊन पण करत चला राईट. सो पहिला क्वेश्चन जो आहे जो दिलेला आहे ते आहे पार्किन्सन्स डिसीज राईट. पार्किन्सन्स खालीलपैकी कोणत्या चेतापारेषक म्हणजेच काय न्यूरो ट्रान्समिटर्स, यालाच आपण काय म्हणतो न्यूरो ट्रान्समिटरच्या कमतरता असल्यास होतो. कोणत्या न्यूरो ट्रान्समिटर्सच्या कमतरतेमुळे होतं ते आहे डोपामाइन. लक्षात ठेवा, डोपामाइनची जेव्हा शरीरात कमतरता होते तो कोणता आजार होता, मेंदूचा किंवा ज्याला आपण मज्जासंस्थेचा आजार म्हणतो ते म्हणजेच काय पार्किन्सन्स डिसीज. लक्षात ठेवा, डोपामाइन हा जो न्यूरो ट्रान्समिटर आहे ना, ही तुमची बॉडी मुवमेंट जी पण शरीराच्या हालचाली असतात ना यांना स्मूथली एकदम व्यवस्थित करायला मदत करत असतो. पण याची जेव्हा कमतरता होते ना तर मग आपलं शरीर कसा होऊन जातो, एक आकसल्यासारखा रिजिड होतो. तर आपल्या शरीराच्या हालचाली कशा होऊन जातात, रिजिड हालचाली होऊन जातात, लिमिटेड. आणि त्यांचं जे पार्किन्सन्सचे ज्यांना आजार असतो ना त्यांच्या हातासारखे थरथर कापत असतात. लक्षात ठेवा, सारखं काय असतात, थरथर कापत असतात. लक्षात येते आहे पार्किन्सन्स डिझीज. तर डोपामाइन हे आहे, लक्षात ठेवा. आता इथे आपण जेव्हा दुसरे काही ऑप्शन्स जेव्हा बघतो राईट, तर सिरोटोनिन जे आहे ना, लक्षात ठेवा हा जो न्यूरो ट्रान्समिटर आहे ना हे मूड स्टेबिलायझर आहे. मूड स्टेबिलायझर म्हणजेच आपलं छान जे मूड असतो ते असण्यासाठी हा सिरोटोनिन महत्त्वाचा आहे राईट. गाबा, कधी तुम्हाला गाबाचा लॉंग फॉर्म विचारलं तर गाबाचा लॉंग फॉर्म काय आहे, गॅमा. लक्षात ठेवणार लॉंग फॉर्म हे सगळे काय आहे, गॅमा अमायनो ब्युटरिक ॲसिड. लक्षात ठेवा, ब्युटरिक ॲसिड, गॅमा गाबाचा लॉंग फॉर्म हे आहे, लक्षात ठेवणार राईट. आणि एफिनेफ्रिन, एफिनेफ्रिन हे जे आहे ना लक्षात ठेवा हे एक हार्मोन पण आहे. हे कोणाद्वारे तयार केले जाते, ॲड्रिनॅलिन. कोणत्या ग्रंथीद्वारे, ॲड्रिनॅलिन ही ग्रंथी जी आहे जी किडनीच्या वरती, आलं लक्षात, किडनीच्या वरती असते, ही कोणती ग्रंथी आहे, ॲड्रिनॅलिन. याच्या मार्फत एफिनेफ्रिन हा हार्मोन तयार केला जातो. आलं लक्षात, येस. तर याचा जो उत्तर आहे पार्किन्सन हा मज्जासंस्थेच्या नर्वस सिस्टमचा आजार आहे. कोणत्या न्यूरो ट्रान्समिटर, डोपामाइनच्यामुळे. बाकीचं पण मी तुम्हाला सांगितलंय, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण आता. कमॉन, नेक्स्ट क्वेश्चन नाव. बेटा काय चाललंय हे. खालीलपैकी कोणती ग्रंथी सुधारित घाम ग्रंथी नाही. सुधारित किंवा त्याला आपण म्हणू शकतो मॉडिफाईड. लक्षात ठेवा, मॉडिफाईड स्वेट ग्लँड नाही. बघा, आपल्या शरीरात जेवढ्या काही घामग्रंथी आहेत ना यांचं काहींमध्ये काही मॉडिफिकेशन बदल झाल्याने त्यापासून एक नवीन ग्रंथी तयार झाली आहे. आले लक्षात. तर ह्यापैकी कोणती मॉडिफाईड घामग्रंथी नाही विचारलं आहे. लक्षात, ते म्हणजे तोंडातील लाळ ग्रंथी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये लिहितो सलायवरी ग्लँड. लक्षात ठेवा, ही एक प्रकारची ग्रंथी आहे जी घाम ग्रंथीचं सुधारित आवृत्ती नाही आहे. बाकी डोळ्यातील सिलियरी ग्रंथी, येस, ही घाम ग्रंथीचं सुधारित आपण म्हणतो ना ते आहे. आलं लक्षात. याला आपण एक असं म्हणू शकतो ना अजून, याला आपल्या जे आयलिड्स असतात ना, जे पापण्या असतात ना, इथे पण मॉल ग्लँड्स असतात, सिलियरी ग्लँड्स जे असतात हे सगळे सुधारित आहे. तसंच कानातील सेरेमिनस ग्रंथी, कानामध्ये जी पण बघा आपल्या कानामध्ये वॅक्स तयार होत असतो. काय तयार होत असतो, एक चिकट पदार्थ तयार होत असतो जे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, कानाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे, ज्याला आपण म्हणतो वॅक्स राईट. तर हे याच्या मार्फत तयार केलं जातं. आणि स्तनातील मेमरी ग्लँड्स, त्यांना मेमरी ग्लँड, ब्रेस्ट ग्लँड जे असतात ते जे ज्या ग्रंथी आहेत हे आपण काय आहे, मॉडिफाईड स्वेट ग्लँड. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट गाईज राईट. आता बघा इथे मी एक एक्स्ट्रा पॉईंट जे तुम्हाला सांगते ना ते म्हणजेच काय, जे आपण घामग्रंथी असतात ना, लक्षात ठेवा, घामग्रंथी दोन प्रकारच्या बघितल्या जातात. आलं लक्षात. एक म्हणजेच ॲपोक्राईन, एक म्हणजेच ॲपोक्राईन आणि दुसरी जी आहे त्याला आपण म्हणतो इक्राईन. आलं लक्षात, येस. हे नावं लक्षात ठेवणार तुम्ही राईट. आता इक्राईनची ग्रंथी आहे ना, जे आपला घाम येतो, लक्षात ठेवा, आपल्या शरीराला जो घाम येत असतो, आलं लक्षात, स्वेट तयार होतो, घाम तयार होतो, हे घाम ग्रंथीच्या ह्या प्रकारामार्फत तयार होत असतो, इक्राईन.
घाम तयार होत असतो, त्याच्यामुळे आपल्या शरीराचा तापमान नियंत्रित ठेवला जातो. आणि ॲपोक्राईन ही जी ग्रंथी आहे ना, लक्षात ठेवा, हे एक प्रकारचं मेद तयार करते. जसं आपण म्हणतो ना पिंपल्स वगैरे येतात, तर हे मेद वगैरे तयार करत असते. यांच्या मार्फत एका घामला एक प्रकारचा विशिष्ट वास येत असतो, सेंट तयार झालेला असतो. तर हे या प्रकारचे स्त्राव तयार करत असतात. क्लिअर सगळ्यांना? ओके, नेक्स्ट थोडं डिटेल आहे, पण जसं मी बघितलं आहे की ग्रुप सीला प्रश्न विज्ञानाचे थोडे अवघड असतात, राईट. आता खालील विधानांचा विचार करा व योग्य विधान निवडा. ॲन्युरिन हे जीवनसत्व B1 चे शास्त्रीय नाव आहे. तर लक्षात ठेवा, आपल्याला युजली B1 बघा, B1 का, कारण बी कॉम्प्लेक्स विटॅमिन जे जीवनसत्व बी आहे ना, हा यांचा समूह आहे, 8 जीवनसत्वांचा समूह आहे, त्यापैकी B1 याला ॲन्युरिन पण म्हणतात किंवा याला थायमिन पण म्हटलं जातं. अजून दुसरं नाव काय याचं? थायमिन पण म्हटलं जातं, ॲन्युरिन पण म्हटलं जातं, बरोबर. येस. पोटात आढळणाऱ्या जीवाणूंद्वारे जीवनसत्व के संश्लेषित केले जाते. तर हे पण एकदम बरोबर आहे. विटॅमिन के हे आपल्या शरीरात कुठे तयार होतो? आतड्यांमध्ये. आलं लक्षात? कुठे तयार होतो? आतड्यात. आणि आतड्यात पण कोणत्या आतड्यांमध्ये? मोठे आतडे, लार्ज इंटेस्टाईन, मोठ्या आतड्यात हे तयार होत असं. आता इथे अजून एक पॉईंट लक्षात ठेवा, जे पण विटॅमिन के आहे ना, आले लक्षात, याचे दोन प्रकार आहे, विटॅमिन K1 आणि विटॅमिन K2. K1 म्हणजेच काय, याला आपण अजून काय नावाने ओळखतो? फायलोक्विनॉन. काय नावाने ओळखतो? फायलोक्विनॉन, जे तुम्हाला भाजीपाला अन्नधान्यापासून मिळून जातं. आणि विटॅमिन K2 जे आहे ना, हा प्रकार म्हणजेच काय, याला आपण म्हणतो मेनाक्विनॉन. काय आहे तो? मेनाक्विनॉन, जे आपल्या आतड्यातील जे काही जीवाणू असतात ते जीवाणूंमार्फत तयार केला जातो, मेनाक्विनिन. ओके. आणि विटॅमिन के हे आपल्याला रक्त घोटण्यासाठी मदत करत असतं, ठीक आहे. थायमिनच्या कमतरतेमुळे बेरी नावाचा आजार होतो. यस, बेरी नावाचा आजार होतो. याच्यामध्ये मनुष्याचं आपण म्हणतो ना, विकनेस येतं, ताप, श्वास घ्यायला त्रास होतो, अशा प्रकारचं त्रास असतं. अन्न शिजत असताना जीवनसत्व ड चा नाश होतो. तर नाही, अन्न शिजत असताना कधी जास्त तुम्ही अन्न शिजवलं तर विटॅमिन सी जो असतो ना, याचा काय होतो? नाश होतो, राईट. तर बघा, अ ब क हे योग्य आहे. येस, अ ब क हे काय आहे? योग्य आहे. तर ऑप्शन 1 इज द आन्सर. ओके. चलो, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. येस, चुकीची जोडी निवडा. पेशी आणि अवयव दिले, म्हणजे ही पेशी कुठे भेटेल तुम्हाला, राईट. तर ऑक्झेंटिक पेशी हे कुठे बघायला भेटेल? ही पेशी आपल्या पोटामध्ये. आपलं जे पण पोट आहे, जठर आहे, इथे एक पेशी असते ऑक्झेंटिक पेशी, जी काय तयार करते? HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड. आणि आपल्याला माहिती आहे, म्हणून आपल्या पोट जठरस हे कसं असतं? ऍसिडिक. तर ऑक्झेंटिक पेशी मार्फत हे हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार केलं जातं. त्याच्यानंतर लेडिक पेशी हे टेस्टीज मध्ये असते. लक्षात, टेस्टीज मध्ये असते. जे लेडिक पेशीज काय तयार करायला मदत करते? टेस्टोस्टिरॉन. काय तयार करायला मदत करतं? टेस्टोस्टिरॉन. इथे अजून लक्षात ठेवा, टेस्टीज मध्ये लेडिक पेशी बरोबर अजून कोणती पेशी बघायला मिळते? सर्टोली सेल्स. कोणत्या पेशी असतात? सर्टोली सेल्स, सी. बघा, लक्षात ठेवणार, व्हेरी इम्पॉर्टंट. कुफ पेशी हे कुठे बघायला मिळतात तुम्हाला? यकृतमध्ये. यस, कुफर सेल्स यकृतमध्ये बघायला मिळतात. हे जे पण काय यकृतमध्ये म्हणजे लिव्हरमध्ये काही बॅक्टेरिया, विषाणू वगैरे काही हानिकारक पदार्थ गेले ना, याला नाश करायचं, गिळायचं काम कोण करतात? यकृत पेशी, कुफ सेल्स करतात. आणि यांना एक असा विशिष्ट आकार नसतो, कारण हे इतर पदार्थांना खातात ना, म्हणून यांचा आकार असा विशिष्ट नसतो, अमिबा सारखा आकार असतो कुफर सेलचा. आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स प्लीह नाही. आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स हा एक खूप साऱ्या पेशींचा एक भाग असतो, याला आयलँड्स ऑफ लँगरहॅन्स म्हणतो. हे कशामध्ये बघायला मिळतं तुम्हाला? स्वादपिंडू, म्हणजेच ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो पॅनक्रियास. कशामध्ये बघायला मिळेल तुम्हाला? पॅनक्रियाजमध्ये. आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. आणि आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स हा स्वादपिंडूचा भाग आहे. आणि आयलेट्स ऑफ लँगरहॅन्समध्ये अल्फा, बीटा, गॅमा आणि एफ सेल्स बघायला मिळतात. ओके. येस. सो अल्फा पेशी, अल्फा जी आहे पेशी, ह्या ग्लुकॅगॉन तयार करतात. बीटा पेशी इन्शुलिन तयार करतात, आणि सर्वात जास्त इन्शुलिनच तयार केला जातो. आलं लक्षात? गॅमा ज्या पेशी आहेत हे सोमॅटोस्टॅटिन हा तयार करतात, हार्मोन. आणि एफ सेल पेप्टाइड तयार करतात. ओके. चलो, आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. आज मला लाईव्ह यायचं होतं, मी पूर्ण लाईव्हच्या तयारीत होते आणि काय वेगळंच झालंय. ठीक आहे, पण क्वेश्चन्स तुम्ही बघून घेणार. योग्य विधान निवडा, ठीक आहे. वनस्पतीमध्ये 30 मूलद्रव्ये असतात, त्यापैकी फक्त 16 ही अत्यावश्यक असतात. यस, ठीक आहे, हे एकदम योग्य आहे. 30 मूलद्रव्य लागत असतात, मृदेमधनं वनस्पती घेतात, पण त्यापैकी ज्याला आपण म्हणतो ना 16 हे काय आहे? इसेन्शियल न्यूट्रियंट्स आहेत, इसेन्शियल अत्यावश्यक प्लांट न्यूट्रियंट्स आहेत. हे कोणी शोधून काढलं होतं? की हे आहे अर्नॉन आणि स्टाउट.
अर्नॉन आणि स्टाउट यांनी कोणत्या वर्षी हे शोधून काढलं होतं? 1939 मध्ये सांगितलं की वनस्पतींना 16 हे अतिआवश्यक प्लांट न्यूट्रिएंट्स आहे. CHO म्हणजे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन या मूलद्रव्यांना रचनाकार मूलद्रव्य म्हणतात. येस, यांच्यामुळेच वनस्पतीची एक रचना फ्रेमवर्क तयार झालेलं असतं ना, म्हणून यांना फ्रेमवर्क एलिमेंट्स पण म्हटलं जातं. का? कारण की बघा, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजनद्वारेच ग्लुकोज तयार होतो, प्रोटीन तयार होतं, मेद तयार होतं आणि याच्याचपासून वनस्पती तयार होते. येस, म्हणून यांना रचनाकार मूलद्रव्य म्हणतात. जस्त हे मूलद्रव्य ग्रोथ हॉर्मोन्सच्या वाढीसाठी लागतं, म्हणजेच वनस्पतीच्या वाढीसाठी. का? कारण की जस्त हे वनस्पतीचे जे पण काय हॉर्मोन्स असतात, संप्रेरक असतात ना, लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती आहे आपल्या वनस्पतीमध्ये कोणते ग्रोथ हॉर्मोन्स आहेत? जिबरलिन्स है ना, ऑक्झिन्स, हे काय आहेत? ग्रोथ आहे, याच्यावर प्रश्न मी घेतलेले आहेत. ते हे काय आहेत? ग्रोथ हॉर्मोन्स आहेत. यांच्यामध्ये कोणता एक एलिमेंट असतो? जस्त. काय असतो? जस्ट. जस्ट म्हणजेच काय? झिंक. म्हणून हे वनस्पतीच्या वाढीसाठी मदत करते. तर हे पण बरोबर आहे. वनस्पती पानांद्वारे सर्वात जास्त नायट्रोजनचे शोषण करते. तर वनस्पती पानांद्वारे नायट्रोजनचे शोषण करत असेल का? नो. लक्षात ठेवा, भलेही वातावरणामध्ये आपल्याला माहिती आहे की 78% नायट्रोजन आहे, बरोबर, पण वनस्पती हे डायरेक्ट वातावरणाचं नायट्रोजन घेत नाही. नायट्रोजनचे संयुगे जे असतात, आलं लक्षात, यांचा वापर वनस्पती करत असते. तर हे मुळांद्वारे ती घेते. वनस्पती पानांद्वारे घेते का? हे नायट्रोजनचं शोषण करते का? नाही. नायट्रोजनचे जे काही संयुगे असतात, जसे अमोनिया, नायट्रेट्स, हे मुळांद्वारे घेतली जाते. म्हणून ड हे काय आहे? चुकीचे आहे. तर अ, ब आणि क हे काय आहे? ते योग्य येतं. तर ऑप्शन 2 इज द आन्सर. बघा, आता मी 10 क्वेश्चन्स आज घेईल. मी लाईव्ह येईल, आलं लक्षात, कारण मला बरेच जणांचे मेसेज येत आहे. सो मी फक्त आता काय करेल तुम्हाला की 10 प्रश्न आता मी रेकॉर्डेड देते आणि आय विल ट्राय की मी रात्री तुमच्याशी लाईव्ह येईल किंवा उद्या दुपारी आपण लाईव्ह येऊयात. राईट, मी जे पण काय झालं असेल इश्यू ते आपण क्लिअर करेल यूट्यूबचा, आणि उद्या लक्की लाईव्ह येऊ. ठीक आहे, कारण बऱ्याच जणांना लाईव्ह पाहिजे आहे सेशन, आणि उद्या आपण मॅक्झिमम अजून क्वेश्चन्स कंप्लीट करणार. आज फक्त तुम्हाला क्वेश्चन्स बघा कसे आहेत. ठीक आहे, खालीलपैकी वनस्पतीतील कोणते संप्रेरक हे वायू रूपात असते? वनस्पतीमध्ये पण हॉर्मोन्स असतात. यस, तर कोणत्याही वायू स्वरूपात असतं, गॅसेस फॉर्ममध्ये असतं, तर ते असतं इथिलीन. कोणतं असतो? इथिलीन. लक्षात ठेवा, हा जो असतो ना, हा वायू स्वरूपात असतो. आणि हे जे पण वनस्पती जी असेल, सपोज ही वनस्पती आहे आपली, राईट, हे वनस्पती, तर वनस्पतीचा हा जो भाग असतो ना, अपायकल, ज्याला प्ररोह भाग म्हणतो आपण, प्रारोह भाग म्हणतो, इथे हे तयार होत असतं. किंवा जे आपले फळं जे असतात, लक्षात ठेवा, जे पण आपले काही फळं असतील, आले लक्षात, फळं जेव्हा पिकत असताना कोणतं वायू बाहेर काढते? इथिलीन. आणि याच्यामुळे त्याचं अजून पिकणं होत असतं, रायपनिंग. म्हणून इथिलीनला कोणता हार्मोन म्हटलं जातं? रायपनिंग हार्मोन म्हणतात. काय म्हणतात? रायपनिंग हार्मोन म्हणतात. ओके, क्लिअर सगळ्यांना? येस. त्याच्यानंतर पुढे बघा, आता इथली दुसरे ऑप्शन्स पण आपण बघूयात. जिब्बरलिन्स. ठीक आहे, आता जिब्बरलिन्स हे जे हॉर्मोन आहे ना, हे पण म्हणजे जे पण आपल्या वनस्पती, जसं भेंडी असेल, लौकी असेल, म्हणजे दुधी असेल, जे पण काही आपल्या वनस्पती ना, यांची लांबी वाढवण्यास जिब्बरलिन्सची मदत होत असते. राईट, आणि जिब्बरलिन्स हे कोणाचं स्वरूप आहे, म्हणजे कोणाद्वारे बनवलेलं असतं, ते कोणाचे, हे विचारलं जाऊ शकतं. इट इज अ टर्पिन्स डेरिव्हेटिव्ह. कधी तुम्हाला आयोग विटॅमिनचे डेरिव्हेटिव्ह विचारू शकते, तर याचं पण विचारलं जाऊ शकतं. आलं लक्षात? हे टर्पिन्स याचं डेरिव्हेटिव्ह आहे जिब्बरलिन्स. म्हणजे हे बघा, हे सगळे संप्रेरक म्हणा, एन्झाइम्स, काय म्हणतात त्याला, विकर म्हणा, हे सगळं काय आहे? एक तर प्रथिन आणि मेद आहे. राईट, तर प्रथिनचं कशापासून? जिब्बरलिन्स टर्पिन्स बनलेलं. राईट, आता ऑक्झिन्सचं काम काय आहे? ऑक्झिन हे पण वनस्पतीचं ग्रोथ हॉर्मोन सारखं वाढीसाठी मदत करतं. आणि हे कोणाचं? इंडोल. कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे? हे इंडोल. आता बघा, मी खूप डिटेल नाही घेणार, आता फक्त एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू पॉईंट सांगते तुम्हाला, हे फक्त आता लक्षात ठेवा तुम्ही. राईट, आणि सायटोसायनिन्स. येस, सायटोसायनिन हे कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे? एडिनाइन. कोणत्या याचं आहे? एडिनाइन. बघा, हे पण एक प्रकारचं अमायनो ऍसिड आहे ना. येस, हे जोड्या लावा वगैरे मध्ये विचारलं जाऊ शकतो तुम्हाला. आता अजून एक जे इथे संप्रेरक आपण दिसत नाहीये तुम्हाला, तो कोणता आहे? ते आहे ऍब्सिसिक ऍसिड. कोणता आहे? ऍब्सिसिक ऍसिड. हा पण एक संप्रेरक आपण बघतो की नाही वनस्पतीचा. येस, आणि हे बनलेलं आहे कॅरोटीनॉइड. कशापासनं? कॅरोटीनॉइड पासनं. लक्षात आलं सगळ्यांना? येस, कॅरोटीनॉइडचा हा डेरिव्हेटिव्ह.
जोड्या लावामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि ॲब्सिसिक ॲसिड हा ना आपण म्हणतो जसं हे जिब्बरलिन्स, ऑक्सिन, सायटोकायन्सिन्स हे ग्रोथ वाढवण्यासाठी म्हणजे वाढीसाठी मदत करतात. तर ॲब्सिसिक ॲसिड याच्या विरुद्ध काम करतं. ते याला स्ट्रेस हॉर्मोन पण म्हणतात. काय म्हणतात? स्ट्रेस हॉर्मोन. आलं लक्षात? येस. म्हणजे हे वनस्पतीचा जो टॉलरन्स असतो ना, समजा एखाद्या वेळेस एखादा दुष्काळ पडला, पर्जन्य पाऊस पडलंच नाही, तर तो स्ट्रेस सहन करायची क्षमता वनस्पतीमध्ये कोण देतो? ॲब्सिसिक ॲसिड. आलं लक्षात? येस. ते हे ग्रोथ इनिबिटिंग आहे, पण वनस्पतीमध्ये एक प्रकारची प्रतिकार सहन क्षमता कोण निर्माण करतो? ॲब्सिसिक ॲसिड. म्हणून याला स्ट्रेस हॉर्मोन म्हणतात. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट गाईज. याच्यावर क्वेश्चन्स विचारले जात आहे सध्या, राईट? आता नेक्स्ट चुकीची जोडी निवडा. पुस्तकांची भीती, बिबिलोफोबिया, येस. अंधाराची भीती, नेक्टोफोबिया. उंचीची भीती, सायनोफोबिया. सो उंचीची भीती, सायनोफोबिया. सायनोफोबिया ही कोणाची भीती असते? कुत्र्याची. कुत्र्यांची जी भीती असते ना, याला आपण म्हणतो सायनोफोबिया. आलं लक्षात? आणि उंचीच्या भीतीला काय म्हटलं जातं? ॲक्रोफोबिया. काय म्हटलं जातं? ॲक्रोफोबिया. कोणाकोणाला हाईटची भीती असते ना, खूप उंच मजलीवर गेले तर ते खाली बघू शकत नाही, भीती वाटते, तर त्यांना आपण म्हणतो ॲक्रोफोबिया. आणि ज्यांना कुत्र्यांची भीती असते त्यांना आपण म्हणतो सायनोफोबिया. आणि सापाची भीती ऑफिडोफोबिया. ठीक आहे. हा क्वेश्चन कोणत्याही स्वरूपात विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. यस. आता विसंगत पर्याय निवडा. ऑड मॅन आउट काढायचा आहे तुम्हाला, राईट? इस्ट्रोजन, बघा इस्ट्रोजन एक दिला आहे, प्रोजेस्टेरॉन दिला आहे, इरिथ्रोपॉयटिन आणि ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. ओके. आता इथे बघणार इस्ट्रोजन. वेट. इस्ट्रोजन, अरे ठीक आहे, चलो. इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन हे फिमेलमध्ये, स्त्रियांमध्ये हा हॉर्मोन बघायला मिळतं तुम्हाला. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं काम असं एक बघायला गेलं तर विरुद्ध आहे. इस्ट्रोजन हे जे पण मेन्स्ट्रुअल सायकल जी असते, लक्षात ठेवा, याला रेग्युलेट करायचं काम, याला नियंत्रित करायचं काम कोण करतं? इस्ट्रोजन. लक्षात. आणि प्रोजेस्टेरॉन हे ना प्रेग्नन्सी हॉर्मोन याला म्हणतात. प्रेग्नेंट झाल्यानंतर प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण काय होतं? वाढून जातं. आलं लक्षात? येस. तर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. ओके. इरिथ्रोपॉयटिन, हे बघा, हे दोघं पण हॉर्मोन जे इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन आहे ना, हे कोणाद्वारे? ओव्हरीजद्वारे तयार होतात. कोणाद्वारे? अंडाशय द्वारे तयार केले जाते. आणि इरिथ्रोपॉयटिन हे आपल्या जो पण किडनी आहे ना, किडनीज जे आहेत ना, यांच्या मार्फे इरिथ्रोपॉयटिन हा हॉर्मोन तयार केलं जातं. आणि इरिथ्रोपॉयटिन हे आरबीसी, लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी मदत करत असतं. ग्लुकोकॉर्टिकॉइड्स, येस. आता ग्लुकोकॉर्टिकॉइड्स हा पण एक हॉर्मोन आहे. हे कोणाद्वारे तयार होतो? ॲड्रिनल ग्रंथीद्वारे. कोणत्या? ॲड्रिनल ग्रंथीद्वारे तयार होतो ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. आता बघा इथे विसंगत पर्याय विचारलाय तुम्हाला. तर इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन आणि ग्लुकोकॉर्टिकॉइड्स हे काय आहे ना, मेदद्वारे तयार झालेले आहेत. यांचे कशाने बनलेले आहेत? हे संप्रेरक फॅट्स, मेद किंवा त्याला आपण म्हणतो लिपिड्सने बनलेले आहेत. तेच इरिथ्रोपॉयटिन हा जो आहे ना, हे प्रोटीन, प्रथिनाने बनलेला हॉर्मोन आहे. म्हणून इरिथ्रोपॉयटिन हे काय येणार? विसंगत. ओके. चलो. सो नेक्स्ट, आता नेक्स्ट बघूयात. पेअर्स पॅचेस हे शरीराच्या कोणत्या अवयवमध्ये स्थित असतात? सी, खूप सारे मेसेज, मी लाईव्ह नाही गेली म्हणून मी इमिजिएटली काय केलं ना, स्टार्ट करून दिलं की आपण रेकॉर्डिंग करूयात आणि नंतर हे करूयात. ठीक आहे. वेट. ओके. पेअर्स पॅचेस हे शरीराच्या कोणत्या अवयवामध्ये स्थित असतात? ते हे असतात तुमच्या लहान आतड्यांमध्ये. लक्षात ठेवा, पेअर्स पॅचेस हे खूप महत्त्वाचं आहे. हे लहान आतड्यांमध्ये. आणि लहान आतडे तुम्हाला माहिती आहे, स्मॉल इंटेस्टाईनचे 3 भाग असतात, बरोबर? एक आहे जेजुनम, पहिलं तर असतो डिओडेनम, त्याच्यानंतर असतो जेजुनम आणि असतो आहे इलियम. ठीक आहे. डिओडेनम, अद्यांत्र, मध्यांत्र आणि हे इलियम, शेवटचा भाग असतो इलियम. ते हे पेअर्स पॅचेस लहान आतड्याच्या कोणत्या भागात बघायला मिळेल तुम्हाला? इलियम, शेवटच्या भागामध्ये. आणि हे पेअर्स पॅचेस पण एक प्रकारचं काय जे
हानिकारक वगैरे काय असेल पोटामध्ये ते खेचून घ्यायचं, खाऊन घ्यायचं काम कोण करतं? पेर्स पॅचेस. तर हे एक प्रकारची तुमची इम्युनिटी वाढवण्यास मदत करत असतात पेर्स पॅचेस. क्लिअर सगळ्यांना? ओके, नेक्स्ट. सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी आता 10 क्वेश्चन्स घेऊन आपण रात्रीला एक तर लाईव्ह येऊयात, काहीतरी करूयात, ठीक आहे? पण नक्की मी तुमचे खूप सारे क्वेश्चन्स सायन्सचे घेणार आहे आणि तुम्हाला 10 क्वेश्चन्सवरनं एक आयडिया येऊन जाईल की किती इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण घेतले आहेत. तर असे मी खूप 60-70 क्वेश्चन्स तयार केले तुमच्यासाठी, राईट? योग्य पर्याय निवडा. होमो हॅबिलस याला पहिला खरा माणूस म्हणून ओळखले जाते. तर हे योग्य आहे का? होमो हॅबिलसला म्हटलं जातं का? नाही. होमो इरेक्टस कोणाला म्हटलं जातं? होमो इरेक्टसला म्हटलं जातं पहिला खरा माणूस. निअंडरथल मानव हे बुद्धिमान मानव या वर्गातील पहिले उदाहरण. यस, बुद्धिमान. का? कारण की यांची जी कर्पक क्षमता होती, क्रेनियल कॅपॅसिटी, कर्पक क्षमता केवढी होती? 1400 cc, सर्वात जास्त. आणि निअंडरथल मानव नंतर कोण आला होता? कोमॅग्नॉन. आणि लक्षात, हा आता आधुनिक मनुष्य आणि हा आता सगळ्यात हुशार. 1600 cc होती याची क्रॅनियल कॅपॅसिटी, पण हा आता सगळे लुप्त झालेले आहेत, नामशेष झालेले आहेत, राईट? होमोसॅपियन फिटारिस ही सध्या असलेल्या आधुनिक मानवाच्या पुढील भविष्यातील उत्क्रांती होय. येस, आता आपण आपली जी आहे ते कोण आहेत? होमोसेपियन्स सेपियन्स. लक्षात, आपल्या पुढचे जे असतील ते काय असतात? होमोसेपियन फिटारिस. कारण उत्क्रांती तर होणार आहे, किंवा त्याला आपण फ्युचरिस असं पण म्हणतो, फ्युचर. ठीक आहे, यस. तर हे पण बरोबर आहे. तर ब क ड हे योग्य आहे, म्हणून ऑप्शन 2 इज द आन्सर. ओके, बघा, याचं कधी तुम्हाला इन केस क्रम विचारला गेलं की याचा क्रम लिहा, कसा प्रकारे उत्क्रांती झाली आहे आपली मनुष्याची. तर जसं आपल्याला माहिती आहे की आपल्या माकडापासून झालेली आहे, पण याला आपण इथून सुरुवात करूया. ड्रायोप्थिकस हे नावं लिहून ठेवा तुम्ही, कधी तुम्हाला विचारलं तर. मी इंग्लिशमध्येच लिहित आहे हे. ड्रायोप्थिकस. त्याच्यानंतर कोण आलं? रॅमॅप्थिकस. सी, रॅमॅप्थिकस. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियोप्थिकस. ऑस्ट्रेलो थिकस. त्याच्यानंतर होमो हॅबिलस. त्याच्यानंतर कोणते आले? होमो. ही उत्क्रांतीचा क्रम लक्ष ठेवायचं तुम्हाला. होमो हॅबिलस. त्याच्यानंतर होमो इरेक्टस. मी फक्त आता इरेक्टस लिहिते इथे. येस, होमो इरेक्टस नंतर कोण आले? इथे बघा, होमो निअंडरथल. होमो निअंडरथल नंतर कोण आलं? क्रो मॅग्नॉन हे आले. हे खूप हुशार होते, लक्षात ठेवा. 1600 cc ची त्यांची कॅपॅसिटी होती. त्याच्यानंतर होमोसेपियन्स, आणि होमोसेपियन्स नंतर आले होमो सेपियन्स फ्युचारिस. ओके, तर सी, मी आत्ता फक्त 10 घेते. मी घेतले होते 50 प्रश्न, मी लाईव्ह येणार होती त्यावेळेस, पण आता मी एकदम फास्टमध्ये हे 10 रेकॉर्ड केले, बिकॉज सगळेजण वेट करतायत म्हणून. आणि तुम्ही एवढे 10 क्वेश्चन्स बघून घेऊया, आणि तोपर्यंत आपण संध्याकाळी किंवा रात्री मी लाईव्ह येते, ठीक आहे? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी गाईज, एक्स्ट्रीमली सॉरी, ठीक आहे? चलो, सो